सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी तब्बल 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंच्या गंभीर आरोपांमुळे राजकारण पेटलं. राज ठाकरे स्टँड अप कॉमेडियन, भाजपचा पलटवार तर गैरसमज झाल्याचं ट्रस्टकडून स्पष्टीकरण. आंदोलनावेळी शिवीगाळ करणाऱ्यांना माफ केलं. जेनझी स्टाईल व्हिडिओद्वारे पंतप्रधानांचा संदेश. तर ठाकरे बंधूंचा मोदींवर हल्लाबोल. तर मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधी आक्रमक. चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत. पाटलांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून खरपूस शब्दात समाचार. तर भाजपाकडूनही मनसे अध्यक्षांवर तिखट वाद. पुण्यात अमित शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांना टिळक पुरस्कार. कार्यक्रमात शिंदेंकडून मोदी शहांना राम लक्ष्मणाची तर फडणवीसांकडून धुरंधरची उपमा. पक्षाचं चिन्ह आम्हालाच मिळणार, नाही मिळालं तर गोठवलं जाईल. उद्धव ठाकरेंना विश्वास. ज्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी पद सोडावं. पदाधिकाऱ्यांना बैठकीतून इशारा. नाशिकमधील खड्ड्यांवरून मंत्री गिरीश महाजनांचा संताप. बैठकीला महानगर गॅस कंपनीचे अधिकारी गैरहजर असल्यानं महाजनांनी फोन करून सुनावलं. खड्ड्यांना MNGL जबाबदार असल्याची पालिकेची तक्रार. विदर्भात धुवाधार पावसाचा कहर. पावसामुळे 12 जणांचा बळी. चंद्रपूरला वेढा. गडचिरोलीत जनजीवन विस्कळीत. तर ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज.